इकडे सोलापुरात भक्तिपूर्ण वातावरणात घरगुती गणेश मूर्तींच्या विसर्जनाला सुरुवात झालेली आहे। 10 दिवस लाडक्याची सेवा केल्यानंतर आज सोलापुरातील लोकांकडून नागरिकांकडून बाप्पाला निरोप दिला जातोय। सोलापूर महानगरपालिकेतर्फे 14 ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली तर 78 ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र उभारण्यात आले आहेत। शहरात 1143 सार्वजनिक मंडळांनी यंदा गणेश प्रतिष्ठापना केलेली होती। संध्याकाळी 4 नंतर या सार्वजनिक मंडळांच्या मिरवणुकीला सुरुवात होईल। 10 दिवस आपल्या लाडक्या बाप्पाची सेवा केल्यानंतर सोलापुरातील भाविक भक्त जे आहेत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना पाहायला मिळत आहेत। सोलापुरातल्या श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात असलेल्या गणपती घाट परिसरामध्ये सध्या आहे आणि या ठिकाणी गणपती मूर्ती विसर्जन कुंड या ठिकाणी भाविक जे आहेत ते लाडक्या बाप्पाला निरोप देताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। खरं तर पालिकेनं विशेष अशी खबरदारी घेतलेली आहे। नागरिकांच्या जीवाला कुठलाही धोका होऊ नये यासाठी जीवरक्षक जे आहेत ते सगळेच विसर्जन केंद्रावरती तैनात करण्यात आलेले आहेत आणि पाण्याचं प्रदूषण होऊ नये यासाठी देखील विशेष खबरदारी जी आहे ते महापालिकेच्या वतीने घेतली जाते। निर्माल्य असेल, हार असेल किंवा पूजेचे जे सगळे साहित्य असेल ते पाण्यात मूर्ती विसर्जित करण्यापूर्वीच महापालिकेचे कर्मचारी जे ते आदरानं काढून घेतले काढतायत आणि यासोबतच महानगरपालिकेनं जवळपास 14 ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था जी आहे ती केलेली आहे आणि 78 ठिकाणी जे ते गणपती मूर्ती संकलन केंद्र देखील तयार करण्यात आलेले आहेत आणि नागरिकांना पालिकेनं आवाहन केलेलं आहे की मूर्ती जी आहे ती आपण या संकलन केंद्रांवरती द्यावी आणि महापालिकेच्या वतीनं रितसर पद्धतीनं जे पूजा अर्चा करून व्यवस्थित पद्धतीनं जे आहे ती पारंपरिक पद्धतीनं मूर्तींचं विसर्जन केलं जाणार आहे। आज सोलापूर शहरामध्ये हे विसर्जन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। घरगुती गणेश मूर्तींचं विसर्जन हे सकाळच्या टप्प्यात होत आहे तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ज्या मूर्त्या आहेत त्या संध्याकाळनंतर मिरवणुका त्यांच्या माध्यमातून सुरुवात करून गणपती मूर्ती विसर्जित केल्या जाणार आहेत। कॅमेरा पर्सन अयूब कंदीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।